कापूस हे नगदी पीक म्हणून ओळखलं जातं। कापसाची लागवड महाराष्ट्रासह देशभरातल्या 12 राज्यांमध्ये होते। दरवर्षी 125 ते 130 लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड होत असते आणि या कापसापासून 310 ते 335 लाख गाठी उत्पादन दरवर्षी निघत असतं। मात्र यावर्षी 25 ते 30% कापसाची लागवड घटलेली आहे। कापसाची लागवड घटण्यामागचं वेगवेगळे कारणं आहेत। कापसावर पडणारी बोंडअळी, कापसावर पडणारा लाल्या रोग आणि अतिरिक्त पावसामुळे कापसाचं पीक खराब होत असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी कमी प्रमाणात कापूस लावला असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत आहे। तर महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यामध्ये सर्वाधिक कापसाची लागवड होत असते। यावर्षी कापसाचं उत्पादन 30% घटल्यामुळं त्याचा उत्पादनावरही तितकाच परिणाम होणार आहे। येत्या पंधरवड्यामध्ये महाराष्ट्रातला कापूस विक्रीसाठी बाजारात येईल असा अंदाजही शेतीतज्ञांनी व्यक्त केलेला आहे। गेल्या वर्षी कापसाला तितका भाव नव्हता, 8,000च्या पुढे कापूस गेला नव्हता। यंदाही सुरुवातीला 7 ते 7,500 रुपयापर्यंत कापसाला भाव मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। कापसाचं उत्पादन घटलं असलं तरी कापसाला तितका योग्य भाव मिळेल का असा प्रश्नही उपस्थित होत आहे। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात यंदा कापसाची लागवड केलेली आहे। मात्र देशातल्या विविध भागामध्ये कापसाचं उत्पादन घटलेलं आहे। कापसाला कमीत कमी 10,000 रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे।